Hello friends, welcome back to my channel. I am Miss Shruti. Welcome to my channel Love to Nursing. Today we learn about any guesses? इकडं प्लेट्स दिसतात, व्हेज बिर्याणी आहे, फ्रुट्स आहेत, सॅलड आहे. ऑब्विसली आपण आज न्यूट्रिशन बद्दल शिकणार आहे. ओके, then let's start. Cooking fundamentals. Learning to cook is a valuable skill that can enhance your health, creativity, and social life. Explore the fundamental of cooking from essential techniques, healthy habits. तर कुकिंग म्हणजे काय की कुक जे आहे अन्न शिजवणं बनवणं हे एक स्किल आहे आणि त्यानं काय होतं आपली हेल्थ व्यवस्थित राहते, क्रिएटिव्हिटी आपण क्रिएटिव्ह बनतो, प्लस सोशल लाईफ सुद्धा आपली एनहान्स होते. आपले जे फंडामेंटल्स आहेत कुकिंगचे ते फ्रॉम इसेन्शियल टेक्निक्स टू हेल्दी हॅबिट. आपण कोणतेही असे रॉ पदार्थ आणतो आणि त्याचं कुकिंग करून एक बेस्ट पदार्थ बनवतो, तर त्याला आपण कुकिंग म्हणतो. ओके, देन इसेन्शियल कुकिंग टेक्निक्स. तर कुकिंग टेक्निक्स कोणकोणत्या आहेत? नाईफ स्किल्स. कसं आहे, जेव्हा आपण शेफ जे असतात, ओके, हॉटेल मॅनेजमेंटला वगैरे तुम्ही ऍडमिशन घेतलं तर पहिला ते नाईफ कसं धरायचं ते शिकवतात, नंतर येतं कांदा कट करणं, ओके, वेगवेगळ्या व्हेजीस कट करणं, इथून सुरुवात असते. त्यामुळे नाईफ स्किल्स आपल्याला व्यवस्थित जमायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये सेफ्टी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे काय होतं, कन्सिस्टन्सी आणि इव्हन कुकिंग सुद्धा आपलं इन्शुअर होतं जर आपण नाईफ स्किल व्यवस्थित शिकलो तर. ओके, नेक्स्ट इज साउटिंग. This technique involves cooking ingredients quickly over high heat in a small amount of fat, creating a flavorful and crispy exterior. तर साउटिंग म्हणजे काय, हे सुद्धा एक टेक्निक आहे कुकिंगची. ह्यामध्ये काय होतं, आपण हाय हीट वरती स्मॉल अमाऊंट ऑफ फॅट किंवा काही असेल, स्मॉल अमाऊंट ऑफ काही असेल फॅट प्रोटीन वगैरे, ते आपण घेतो हाय हीट वरती. ते काय होतं, फ्लेवर त्याचा येतो, ओके, आणि क्रिस्पी होतं ते जर आपण हाय हीटवर फॅट ठेवलं तर त्यालाच आपण सॉटिंग म्हणायचं. बॉइलिंग अँड सिमरिंग. बॉइलिंग अँड सिमरिंग म्हणजे हे पण एक टेक्निक आहे जे आपण ग्रेन्स मध्ये यूज करतो, ग्रेन्स, व्हेजिटेबल्स, सूप्स, ओके. आणि काय होतं, त्याच्यामध्ये टेंडर आणि फ्लेवरफुल रिझल्ट आपल्याला येतो, दॅट इज बॉइलिंग अँड सिमरिंग. देन रोस्टिंग अँड बेकिंग. रोस्टिंग अँड बेकिंग म्हणजे हे आयडियल कुकिंग आहे जे आपण लार्ज कट्स ऑफ मीट, poultry, vegetables and breads achieving a golden brown crust and tender interior. आपण ब्रेड भाजतो म्हणजे काय, रोस्ट करतो, ओके, किंवा बेक करतो, मग त्याचं काय होतं, व्हाईटचं गोल्डन ब्राऊन क्रस्ट तयार होतं. ओके, देन स्टिअर फ्राईंग means it's a fast and healthy cooking method that uses high heat and minimal oil to create flavorful and colorful dishes. तर स्टिअर फ्राईंग म्हणजे काय की खूप सारी हीट, हाय हीट आणि मिनिमल ऑइल असलं पाहिजे त्यामध्ये, जेणेकरून काय होते, तुमची डिश कलरफुल बनते. दिस इज स्टिअर फ्राईंग. ओके, दिस इज एसेन्शियल कुकिंग टेक्निक्स. फर्स्ट नाईफ स्किल, सेकंड सॉटिंग, थर्ड बॉइलिंग अँड सिमरिंग, फोर्थ रोस्टिंग अँड बेकिंग, and fifth stir frying. Okay, then meal planning and preparation. Meal plan कसा करावा आणि त्याची प्रिपरेशन. Plan your meal. Creating a weekly meal plan helps to ensure that you have nutritious and delicious meal ready to go each day. पहिला आपण एक चार्ट बनवायचा की मंडेला काय असेल, संडेला काय असेल, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. तर का, कारण आपलं मील जे आहे ते हेल्दी असावं, त्यामुळे आपल्याला वीकली ते प्लॅन बनवायचं आहे. शॉप स्मार्ट. क्रिएट अ शॉपिंग लिस्ट बेस्ड ऑन युअर मील प्लॅन, मेकिंग शुअर टू बाय फ्रेश प्रोड्यूस अँड पॅन्ट्री स्टॅपल्स.
शॉपिंग जी असते ती आपल्याला स्मार्टली करायची आहे. म्हणजे जे ह्या आठवड्यात लागते तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे. ओके, ते पण फ्रेश. नाहीतर नेक्स्ट आठवड्यामध्ये पावभाजी करायची आहे तर आत्ताच व्हेजीस सगळ्या घेऊन ठेवलेत तुम्ही. नो. जर आपण फ्रेश यूज करू तर त्याची चव आपल्याला डिफरंट लागते. ओके. जर शिळं तुम्ही काही यूज केलं, कोथिंबीर आहे 1-2 आठवड्यामागची, ती जर यूज केली तर त्याचा अंशच राहत नाही त्यामध्ये. त्यामुळे काहीच युजफुल नाही ते घालून घातलं तरी किंवा नाही घातलं तरी. देन preparation ingredient. Taking the time to prepare ingredient like chopping vegetables and marinating meat saves time during the week. कसं असतं बघा आपले मम्मा खोबऱ्याचं वगैरे ते वाटण जे असते ते करून ठेवते फ्रीज मध्ये. ती दररोज सकाळी काय वाटण फिरवत बसत नाही. ओके, तर ती एकदम करून ठेवते जेणेकरून काय होतं की पटकन फोडणी होते. ओके, किंवा व्हेजिटेबल्स चॉप करून ठेवा रात्रीचं वगैरे, मॅरिनेट करून ठेवा मीठ, तर त्याच्यामुळे काय होईल आपला टाइम वाचेल. देन बॅच कुकिंग. Preparing large batches of ingredient or meal ahead of time can save time and ensure that healthy options are always available. जे काय बनवायचंय तुम्हाला ते थोडं जास्त बनवा. ओके, त्यामुळे काय होईल तुमचा टाइम पण सेव्ह होईल. म्हणजे सारखं भूक लागणार नाही कुणाला. म्हणजे आत्ता खाल्लंय थोड्या वेळापूर्वी आणि लगेच 4ला 5ला भूक लागली तुम्हाला, तर तसं झालं तर तुम्हाला लगेच ते कुक केलेलं द्यायला बरं. त्यामुळे इझिली अवेलेबल होतं आणि हे एक हेल्दी ऑप्शन आहे. ओके, प्लॅन युअर मील, शॉप स्मार्ट, प्रिपरेशन इन्ग्रेडियंट, बॅच कुकिंग. देन हेल्दी कुकिंग हॅबिट. चूज होल फूड. Focus on whole, unprocessed food like fruit, vegetables, whole grain, lean protein, and healthy fats. तुमचा फोकस कशावर असला पाहिजे? होल फूडवर. ओके, मग त्याच्यामध्ये तुमचं फ्रुट्स आले, व्हेजिटेबल्स आले, होल ग्रेन्स आले, प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट आलं. कोणतंही बाहेरचं खायचं नाहीये, तुम्हाला होल फूडच यूज करायचं आहे. अनप्रोसेस्ड म्हणजे त्याच्यात कोणतीही आर्टिफिशियल प्रक्रिया झालेली नाही असे फूड फ्रुट्स खायचे आहेत आपल्याला. Then control portion sizes. Be mindful of portion sizes and use smaller plates to avoid overeating and manage calorie intake. तर याच्यामध्ये काय म्हणलंय की माइंडफुली पोर्शन ठेवायचं आपल्याला जेवणामध्ये, की प्लेट्स पण छोट्या यूज करायचं जेणेकरून आपण ओव्हर करणार नाही. ओके, त्यामुळे आपले कॅलरीज सुद्धा मॅनेजेबल राहतील. लिमिट प्रोसेस्ड फूड. आपण जे काही शुगरी ड्रिंक्स आहेत, फूड्स आहेत किंवा अनहेल्दी फॅट्स आहेत म्हणजे बाहेरचे जंक फूड, ते सगळे लिमिटमध्ये घ्यायचे. ओके, इफ तुम्हाला खूपच सवय असेल तर लिमिटमध्ये घ्या. जर तुम्ही ऑलरेडी लिमिटमध्ये घेत असाल तर तुम्ही घेऊच नका. देन रीड लेबल्स. Pay attention to food labels and be aware of ingredients, serving sizes and nutritional information. जेव्हा पण तुम्ही काय घेता त्याच्यावरचा लेबल वाचत जा. त्याच्यावर काय लिहिलंय, त्याच्यात इन्ग्रेडियंट कोणकोणते आहेत, एक्सपायरी डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट, हे सर्व तुम्हाला वाचायचं. दिस इज द वन ऑफ हेल्दी कुकिंग हॅबिट. ओके. नेक्स्ट, cooking for special diet, that is gluten free, dairy free and vegan. ग्लुटेन फ्री मध्ये काय तुम्ही यूज करू शकता? यूज ग्लुटेन फ्री फ्लोअर्स, ब्रेड अँड पास्ता. ग्लुटेन फ्री मिळतो आटा, ब्रेड, पास्ता, ते यूज करायचं. रीड लेबल्स केअरफुली अँड इन्शुअर दॅट इन्ग्रेडियंट्स आर ग्लुटेन फ्री. डेअरी फ्री म्हणजे काय? आल्मंड मिल्क किंवा सोया चीज यांना रिप्लेस करायचे डेअरी प्रोडक्ट म्हणजे. बी माइंडफुल ऑफ हिडन डेअरी इन्ग्रेडियंट इन प्रोसेस्ड फूड. एक एकदा काय होतं, इन्ग्रेडियंट जे असतात ते प्रोसेस्ड फूड मध्ये असतात, ते हिडन असतात, त्यामुळे थोडं लक्ष द्यावं लागतं. वेगन म्हणजे जे काय प्लांट बेस्ड प्रोटीन्स असतात, मग त्याच्यामध्ये टोफू असेल, बीन असेल, लेंटिल्स असेल. ओके, देन इन्शुअर मील फ्री ऑफ ॲनिमल प्रोडक्ट. आणि इन्शुअर करायचं की ते फूड जे आहे ते ॲनिमल फ्री असेल, एवढं लक्ष द्यायचं तुम्हाला. नेक्स्ट आहे प्रिन्सिपल ऑफ कुकिंग.
आता काय तत्व आहेत की हीट ट्रान्सफर, मॉइश्चर कंट्रोल, फ्लेवर डेव्हलपमेंट. हीट ट्रान्सफर मध्ये काय येते की समजून घ्यायचे की हीट कशी ट्रान्सफर होते डिफरंट कुकिंग मेथड मधून, आणि हे खूप इसेन्शियल आहे ज्यानं सक्सेसफुल रिझल्ट आपल्याला भेटतो. आपल्याला कसं हीट पाहिजे, थोडं पाहिजे का जास्त पाहिजे, फ्राय पण डीप पाहिजे का शालो पाहिजे, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. मॉइश्चर कंट्रोल, मॉइश्चर मॅनेज करता यायला पाहिजे तुम्हाला, जेणेकरून काय होईल, फ्लेवर बदलणार नाही डिशेसचा, आणि जो काय डिशेसचा ड्रायनेस आहे, सोगीनेस आहे, तो अवॉइड होईल. फ्लेवर डेव्हलपमेंट, developing flavor through various techniques like browning, caramelization and seasoning is a crucial for creating delicious meals. बघा आपण ब्राउनी वगैरे खातो, जेव्हा आपण कॅफेत जातो तेव्हा ब्राउनी वरून ओततात. ओके, दॅट इज फ्लेवर डेव्हलपमेंट. ओके, कॅरामलायझेशन सेम कॉफीमध्ये, तर ते फ्लेवर डेव्हलपमेंट आहेत. ओके, दॅट इज प्रिन्सिपल ऑफ कुकिंग. Next is methods of cooking: pan frying, baking, grilling and steaming. पॅन फ्राईंग म्हणजे काय, याच्यामध्ये डीप सुद्धा येऊ शकतं, शालो सुद्धा येऊ शकतं. ओके, स्मॉल अमाऊंट ऑफ फॅट घ्यायचं आपल्याला, जेणेकरून क्रिस्पी एक्सटेरियर आणि टेंडर इन्फेरियर होईल तुमचा. देन बेकिंग, बेक करायचं म्हणजे ओव्हन मध्ये असेल, किंवा आयडियल फॉर लार्जर कट्स ऑफ मीट, व्हेजिटेबल, ब्रेड्स, अचिव्हिंग इव्हन कुकिंग अँड अ गोल्डन ब्राऊन क्रस्ट. बेक करायचंय, तुम्हाला माहिती आहे हे सगळं, बेक, कुक, पॅन फ्राईंग. देन ग्रिल, ग्रिल सँडविच वगैरे खातो आपण, त्याच्यामध्ये स्मोकी फ्लेवर असते. ओके, आयडियल फॉर मीट्स अँड व्हेजिटेबल्स. स्ट्रीमिंग, स्ट्रीमिंग म्हणजे काय, स्टीम देणं. That cooking food gently in a steamer, preserving nutrient and creating a light and flavored dish. फक्त वाफेवर ठेवणे, that is steaming. Clear? Effects of cooking on food. The protein coagulation. Cooking denatures protein, changing their texture from soft to firm. प्रोटीनचं कसं होतंय, सॉफ्ट ते फर्म असं ते चेंज होत आहे. ओके, देन स्टार्च gelatinization, that is heat causes starch molecule to absorb water. हीट काय करताय, स्टार्च मॉलिक्यूल पासून वॉटर ऍब्सॉर्ब करताय आणि स्वेल होत आहे, थिकिंग सोर्स ऑफ क्रिएटिंग कोहेसिव्ह स्ट्रक्चर, आणि स्ट्रक्चर त्याचं कसं बनतंय, कोहेसिव्ह. देन शुगर कॅरामलायझेशन, शुगर जर तुम्ही हीट केली तर त्याचं काय होतंय, कॅरामलायझेशन होत आहे आणि त्याचा रिच ब्राऊन कलर तयार होतोय. फॅट रेंडरिंग, हीट रिलीजेस फॅट फ्रॉम मीट अँड व्हेजिटेबल्स, ॲडिंग फ्लेवर अँड रिचनेस टू द डिशेस. कसं होतं, फॅट जेव्हा तुम्ही रिलीज करताय, हीट त्यामधून पास करताय, तेव्हा मीट आणि व्हेजिटेबल मधून, तेव्हा एक फ्लेवर ऍड होतो त्यामध्ये, किंवा फूडचा म्हणजे डिशेसचा जो रिचनेस असतो तो दिसून येतो. दॅट इज इफेक्ट्स ऑन फूड. तुम्ही काय केल्यानंतर कसा रिचनेस वाढेल फूडचा, ते म्हणजे इफेक्ट. क्लिअर? देन सेफ फूड हँडलिंग, तुमचं हँडवॉश करणं खूप इम्पॉर्टंट आहे विथ सोप अँड वॉटर आफ्टर और बिफोर हँडलिंग फूड. सेपरेट कटिंग बोर्ड पाहिजे. ओके, कटिंग बोर्ड तुमचा रॉ साठी वेगळा पाहिजे, साठी वेगळा पाहिजे. ओके, त्यानं काय होईल, तुमचं क्रॉस कंटामिनेशन होणार नाही. रेफ्रिजरेटर तुमचं प्रॉपर पाहिजे, त्याचं टेम्परेचर प्रॉपर पाहिजे, जास्त पण हाय नको, जास्त पण कमी नको. ओके, जेणेकरून काय होईल, तिथं बॅक्टेरियल ग्रोथ होणार नाही. त्यामुळे सगळं व्यवस्थित पाहिजे. स्टोअर केलेलं व्यवस्थित आहे का ते पाहणं पण गरजेचं आहे. देन हेल्थ ऑफ फूड हँडलर्स, तर फूड हँडलर्स जे असतात ते फ्री फ्रॉम हेपॅटायटिस बी, सी. ओके, हेपॅटायटिस बी आणि सी त्यांना नसावं, HIV नसावं, असं ते हेल्दी असले पाहिजेत फूड हँडलर. वाय? कारण जेव्हा ते काही कट करत असतात नाईफने, त्यांच्यात समजा हाताला कट झाला तर त्यांचं ब्लड जर त्यामध्ये मिक्स झालं तर आपल्याला सुद्धा होऊ शकतं ना त्यांचा डिसीज. त्यामुळं पर्सनल हायजीन म्हणजे हँडवॉश तुमचं फ्रिक्वेंटली करायचंय.
स्वतःचे कपडे धुवायचे, म्हणजे नीटनेटके असावे. ते कट कव्हर करायचं, ऊन पण कव्हर करायचे. असं काही नाही की त्याला डिसीज असल्यावरच त्यानं कव्हर करायचं. प्रत्येक वेळी जे कट्स किंवा उंड्स झालेले असतात ते कव्हर करायचं. देन फूड सेफ्टी अँड ट्रेनिंग. फूड हँडलर्स शुड रिसीव्ह प्रॉपर ट्रेनिंग ऑन फूड सेफ्टी प्रिन्सिपल्स अँड बेस्ट प्रॅक्टिस. त्यांना आपण फूड सेफ्टीची ट्रेनिंग द्यायला पाहिजे. प्रॉपर ट्रेनिंग, त्यामधून त्यांना त्यांचे प्रिन्सिपल आणि बेस्ट प्रॅक्टिसेस कळतील. देन रिपोर्टिंग इलनेस. इफ एनिथिंग हॅपन्स ड्युरिंग प्रिपरेशन ऑफ फूड, तर लगेच रिपोर्ट करायचे की आम्हाला इथं कट झालाय वगैरे. ओके, त्यानं काय होईल, जे काय फूडबॉर्न सिम्पटम्स आहेत, इलनेस आहेत, ते नाहीसे होतील. सुपरवायझरला लगेच इमिजिएटली रिपोर्ट करायचं आहे. दॅट इज द हेल्थ ऑफ फूड हँडलर्स. ओके, थँक्यू सो मच. झालेलं आहे. आय थिंक काही डाऊट नसावा तुम्हाला. Okay, I hope you understood this video. Thank you so much guys for watching my video. Press the like button and share to your friends. Bye. Keep in touch. Be healthy. Be safe.